आपल्या पक्षांचा आपण प्रचार करत आहे, गल्ली ग्रुपच्या कुठल्या महिला स्वतः पोहोचत आहे। हे बघा, हे लोक जनतेचा प्रतिसाद आहे। राम जे आपले प्रभू मानले जातात, पण कुठे ना कुठे ते झेंडे काढण्यात आले, त्यावरती काय सांगणार? हे बघा, ज्यांनी झेंडे काढले त्याचा पहिला मी निषेध करतो। इथले सत्ताधारी बहुजन विकास आघाडी हे हिंदूंच्या विरोधात असलेली पार्टी आहे, त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीने झेंडे काढण्याचं निवडणूक आयोगाला कळून झेंडे काढायला लावलेत। त्याच्यामध्ये राजकारण त्यांनी करू नये। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या पूर्ण देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला जिंकण्यासाठी काम करत आहे। असंच आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता मौजूद आहे। वसई विरार तसंच पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहे। आज त्याचं एक दृश्य विरारला लागून मनवेलपाडा कारगिल परिसरमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत। तर कशा प्रकारचं नियोजन, कारण की आता उरलेले दिवस फक्त 3 ते 4 दिवस आहे आणि कशा प्रकारे त्यांचे उमेदवार लोकांमध्ये पोहोचलेले आहे। नमस्कार सर, आपला परिचय सांगा। नारायण मांजरेकर, भारतीय जनता पार्टी विरार शहर मंडळ अध्यक्ष। काय सांगतील, मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षांचा आपण प्रचार करत आहे, गल्ली ग्रुपच्या कुठल्या महिला स्वतः पोहोचत आहे? हे बघा, हे लोक जनतेचा प्रतिसाद आहे। मोदीजींवरती विश्वास, देवेंद्रजींवरती विश्वास लोकांचा अपाट असल्यामुळे लोक या प्रचारामध्ये स्वतः उतरत आहेत। काय वाटतं, आता पूर्ण वसई विरार मध्ये रामचा झेंडे लावण्यात आलेला, श्रीराम जे आपले प्रभू मानले जातात, पण कुठे ना कुठे ते झेंडे काढण्यात आले, त्यावरती काय सांगणार? हे बघा, ज्यांनी झेंडे काढले त्याचा पहिला मी निषेध करतो। इथले सत्ताधारी बहुजन विकास आघाडी हे हिंदूंच्या विरोधात असलेली पार्टी आहे, त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीने झेंडे काढण्याचं निवडणूक आयोगाला कळून झेंडे काढायला लावलेत। त्याच्यामध्ये राजकारण त्यांनी करू नये आणि हिंदू लोक त्यांना आणि राम भक्त त्यांना माफ कधीच करणार नाही। येत्या 20 तारखेला राम भक्त आणि हिंदू लोक हे बहुजन विकास आघाडीच्या विरोधात मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाला निवडून देणार हे 100%। आणि आपली लोकसंख्या बघितलं गेलं तर जास्त करून महिला आहे आणि महिलाला कुठे ना कुठे मोदीजींनी एक सुविधा योजना मार्फत त्यांना काहीतरी नवीन योगदान दिलेलं आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुमचे उमेदवार जिंकले तर महिलांना प्राधान्य काय असणार आहे? बघा, मोदीजींनी सर्वात महिलांना प्राधान्य दिलेच आहे। देशाचे राष्ट्रपती ही महिला आहे आणि ती पहिलं प्राधान्य भारतीय जनता पार्टी आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी दिलेलं आहे, त्यांना प्राधान्य महिलांना दिलेलं आहे आणि अनेक योजना अशा आणलेल्या आहेत महिलांसाठी। त्याच्यामुळे सर्व या देशातले या विरारवासीयाचे सर्व महिला जे आहेत ते मोदीजींवरती खुश आहेत आणि ते लोक स्वतः सांगतायत की आम्ही कमळाला मतदान करू, मोदीजींना मतदान करू आणि येत्या 20 तारखेला भरघोस मताने आमच्या उमेदवाराला ते निवडून देणार आहेत, यात काही मात्र शंका नाही। येत्या 18 तारखेला स्वतः इकडे मुख्यमंत्री यूपीचे योगी आदित्यनाथ यांचं आगमन होणार आहे। कशा प्रकारे नियोजन आहे, लोकांमध्ये काय उत्सुकता आहे? आपल्याला माहितच आहे, योगीजींचं नाव आहे बुलडोजर बाबा। बुलडोजर बाबा की जय। या विरारमध्येही बुलडोजर बाबा येणार आहेत, म्हणजे समजून जावा की बहुजन विकास आघाडीवरती बुलडोजर बाबा बसणार आहेत आणि इथे राहणारे उत्तर भारतीय लोक, बिहारी लोक आणि योगीजींना मानणारे इतर समाज सर्व त्या सभेला स्वतःहून तिथे उपस्थिती दाखवणार आहेत। त्यामुळे सभा योगीजींचा तुम्हाला माहिती असेल, रोड शो असेल, सभा असेल, त्याच्यामुळे सर्व या विरारवासियांना मी विनंती करतो, येत्या 18 तारखेला 1 वाजता योगीजींची सभा नालासोपारा वेस्टला आहे, तेव्हा सर्वांनी त्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि बुलडोजर बाबांचे, योगीजींचे आपले विचार ऐकावेत आणि या विरारवाले जे असलेले दादागिरी संपवण्यात येण्यासाठी बुलडोजर बाबा महत्वाची भूमिका घेणार आहेत। बघितलं, हे होते नारायण मांजरेकर जे विरार शहराचे अध्यक्ष आहे आणि यांच्या बरोबर जो ताफा आहे तो जास्त करून महिला लोकसंख्या आहे आणि ते गल्ली गोपच्यात प्रचार करायला त्यांचे उमेदवार त्यांचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे आणि महिला पण आता मैदानात उतरली आहे। बघण्यासारखं असेल तो 20 तारखेला नक्कीच हे महिला मोदीजींना मत करणार का आणि 4 तारखेला त्याचा निकाल लागेल, त्यावरती कोण पराभव होणार आणि कोण विजय ते बघण्यासारखं असेल। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ विरार।